नंबर वन, नंबर वन। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। 2 बॉल में 6 रन बनाकर खेल रहे हैं इस वक्त प्रतीक। राकेश माने खेल रहे हैं 5 पर। जो बैट्समैन आउट हुए उसमें 0 पर भरत और उसके बाद 6 रन पर निखिल। इरफान कमेंट्री बॉक्स वाले छोर से बॉलिंग करने के लिए तैयार प्रतीक के लिए। इस बार बेहतर बॉल थी, टप्पा खाकर तेजी से अंदर की तरफ भी आई और समझ में नहीं पाए थे वहां पर बैट्समैन प्रतीक के बॉल किस तरफ मुड़ेगी। इन द एयर एंड ऑफ द विकेट दोनों पर बीट किया था बैट्समैन को। ओवर समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति पर 19 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 4 ओवर में 21 रनों की जरूरत। 24 चेंडू आणि 21 धावा, 24 बॉल्स एंड 21 रन्स। कल का दूसरा मैच होगा वेदांत वाड़ा पालघर और उमर 11 मुंबई। पहले दिन आपने ग्रुप ए से डॉक्टर डीवाई पाटिल स्पोर्ट्स एकेडमी को सेमीफाइनल में आते हुए देखा। कल हमने विजय दुर्ग सैंडी एसपी 11 मुंबई को देखा और कल 4 टीमें खेलने जा रही है। सेमीफाइनल जो है ए वर्सेस डी और बी वर्सेस सी, यानी कि कल के पुल की जो विजेता टीम है उसका सेमीफाइनल जो होगा वो बहुत कड़क सेमीफाइनल होने जा रहा है। और उसके लिए अभी थोड़ा वक्त है, रविवार तक राह देखनी होगी। लेकिन महेंद्र स्पोर्ट्स पुणे डिंगडोंग इनका पल्ला भी भारी है। दूसरी तरफ आप अगर देखें तो अन्य जो 3 टीमें इस पुल में खेल रही है, वेदांत वाड़ा पिछले साल की विजेता टीम इस बार गैप में खेल दिया है। तेज आउटफील्ड पर बॉल सरकती हुई, वहां पर अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। 1 रन 2 रन और अब जाकर यहां पर 3 रनों को पूरा किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पर। दोनों बल्लेबाज जब दौड़ रहे थे तो ऐसा लगा कि केसरी रंग की टाटा नैनो दौड़ रही है। अच्छा माइलेज। सबसे बड़ी बात होती है आते हुए मौके का स्वागत करना। क्रिकेट में कहा गया है ग्रैब द अपॉर्चुनिटी विद बोथ द हैंड्स। इस बार उठा दिया था, काफी समय बॉल हवा में। स्कायर कैच यहां पर मुकम्मल किया गया है और आउट होकर वापस जाना पड़ रहा है बैट्समैन प्रतीक को। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। 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 सफलता मिलती हुई यहां पर बैट्समैन आउट होकर वापस चले गए थे प्रतीक। 4 बॉल में 6 रन बनाकर। विजय गायकवाड़ को मिलता हुआ ये विकेट। पहले ओवर में 10 रन दिए थे, 1 विकेट हासिल किया था और इस ओवर में अब तक 3 रन दिए हैं और 1 विकेट हासिल किया है। आज की शाम का ये मैच नंबर 3 है और अब तक तीनों मैचेस में हमने देखा स्कोर को चेस करने वाली टीमें
मैच को पहले 2 मैचेस में जीती है और इस मैच में भी ऐसी स्थिति बन रही है क्योंकि अब केवल 18 रनों की जरूरत है। कोई चिंता की बात नहीं है, 7 बल्लेबाज आउट होने बाकी हैं और खेल चल रहा है ओवर नंबर 3 में। नए बैट्समैन है परेश, अब की बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था। परेश नॉन स्ट्राइकर एंड पर और स्ट्राइक पर थे राकेश माने। रिवर्स स्वीप खेलना मानो एक फैशन सा बन गया है, जैसे अलग अलग फैशन आते रहते हैं। सफेद शर्ट का फैशन, गॉगल्स का फैशन, गले में वागनक का फैशन, अंगूठियों का फैशन, बिल्कुल उस तरह अब ये रिवर्स स्वीप का फैशन चलता हुआ क्रिकेट में। अब की बार सीधे बल्ले से खेला था, समझ में आया कि सीधे बल्ले से खेलने पर ही रन बनेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पर। रिवर्स स्वीप खेलना यानी कि गोवा के किसी कसिनो में रूबेल मशीन पर जो सोंगटी घूमती है वो कौन से घर में जाएगी पता नहीं चलता। वैसे रिवर्स का भी पता नहीं चलता कहां जाएगी। यू हैव टू बी 100% श्योर। यहां पर 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा 24 पर। जो बैट्समैन आउट हुए हैं उनके स्कोर है 0-6-6। बोरीवली का पिन कोड 66। इस बार अच्छी टाइमिंग के साथ खेल दिया है, पहला रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगाते हुए बैट्समैन। और अब धीरे धीरे ये बात दिए की तरह साफ होती जा रही है कि साई 11 शिव शक्ति के सामने अपना विजय रजिस्टर कर लेगी और सेमीफाइनल में प्रवेश कर जाएगी। ओवर समाप्त होते हुए 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया 26 और बचे हुए 3 ओवर में मैच जीतने के लिए अब 14 रनों की जरूरत। 18 बॉल 14 रन। हमारे तमाम जो सहयोगी हैं उनका विशेष आभार। बहुत ही खूबसूरत डगआउट्स बनाए गए हैं प्लेयर्स के बैठने के लिए। एक इंटरनेशनल टूर्नामेंट का लुक और टच इस सुप्रीमो चषक में इस साल आप देख रहे हैं। हर साल कुछ नया करने का प्रयास। और आज हमने देखा कि जब विकेट गिरती है तो बेल्स में लाइट होती है। और जैसे ही बत्ती जलती है वाकई में दृश्य काफी अच्छा। 18 बॉल 14 रन। नया ओवर लेकर आ रहे इरफान। 2 ओवर पूरे किए विजय गायकवाड़ ने। 2 ओवर में 17 रन देकर 2 विकेट हासिल किए। गिरने वाले 3 विकेट में 2 विकेट गायकवाड़ के नाम पर, 1 जो विकेट है वो रनआउट के रूप में। रनआउट का विकेट गेंदबाज के खाते में नहीं जाएगा। इस बीच 1 रन लिया गया। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पर। हैंडल द बॉल, हिटिंग द बॉल ट्वाइस, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डर, ये जो विकेट्स हैं ये गेंदबाज के खाते में नहीं जाते। आज हमने जो हिट विकेट का विकेट देखा वो 5 साल के सुप्रीमो चषक के इतिहास में दूसरा हिट विकेट था। धन्यवाद संजय मात्रे। इरफान की अगली गेंद बहुत ज्यादा फ्लाइट दी थी। इस बार फिर से रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था। इरफान के हाथ से जब गेंद छूट कर आती है तो मुंबईया जबान में कहा जाए तो एक हलवा बॉल जिसको कहा जाएगा, लेकिन उसको हर बार मारना संभव नहीं होता। फ्लाइट को तो आप पढ़ लेंगे लेकिन गेंद के टप्पे को पढ़ पाना यह कभी कभी मुश्किल हो जाता है। इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड पर पुल कर दिया था और इसके साथ ही कैच आउट। यहां पर बड़ा विकेट। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। 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 तो ये
विकेट नंबर 4 का पतन होता हुआ जब टीम का स्कोर है 27 रन। सचिन बेंदुरे ने कैच लिया था और ये विकेट मिलता हुआ इरफान को। इसके पहले उस फ्लाइट को समझ पाने में बल्लेबाज नाकामयाब रहे थे और वही वजह थी कि वो एक फ्रस्ट्रेशन में आके शॉट को खेले। बल्लेबाज को उकसाना जिसे कहते हैं, बिल्कुल उस तरह की गेंदबाजी इरफान की। तो कल 24 अप्रैल और भारत रत्न सचिन तेंदुलकर का जन्मदिन पूरे विश्व में मनाया जाएगा। इस बार स्ट्रेट ड्राइव लगाया, बॉल जा रही है, अब जाकर डीप लॉन्ग ऑन के पोजीशन पर उठाते हुए एक ही एक्शन में बॉल को थ्रो कर दिया था, लेकिन इसके पहले रन हमेशा ही था वहां पर साई 11 के लिए। साई का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर। 12 रनों की जरूरत और खेल चलता हुआ ओवर नंबर 4 में। इसके बाद 2 ओवर का खेल बाकी। फॉल ऑफ विकेट्स, पहला 0 पर, दूसरा 13 पर, तीसरा 22 पर, चौथा 27 पर। आशीष नया बैट्समैन बैकफुट पर जाकर इस बार खेला था पॉइंट की तरफ। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पर। स्क्वायर कट के बारे में कई लोगों के नाम लिए जाते हैं, लेकिन सर डॉन ब्रैडमैन के बारे में ऐसा कहा जाता है कि वो स्क्वायर कट जब लगाते तो उनका बल्ला बेल्स के ऊपर से रोल ओवर होके आता, इतना पीछे जाकर वो खेलते थे। इस बार विकेटों के पीछे धकेल दिया है, पहला रन पूरा किया, दूसरा रन लेना वहां पर खतरे से खाली नहीं होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पर। ओवर समाप्त हो रहे, 4 रन बने हैं 30। अब बचे हुए 12 गेंदों में मैच जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता यहां पर साई 11 को। विजय गायकवाड़ के पीछे पीछे इरफान ने भी अपने दोनों ओवर को खत्म किया है और 2 ओवर में 13 रन देकर 1 विकेट हासिल किया है। अब चूंकि दोनों फ्रंटलाइन बॉलर ने अपने 2-2 ओवर पहले कर लिए हैं, आखिरी 2 ओवर नए गेंदबाजों को करने होंगे। तो ये आपके मॉनिटर पर आप देख रहे हैं, यू आर वॉचिंग लाइव टेलीकास्ट ऑफ सुप्रीमो। एंथनी फर्नांडिस, विपुल पंडुलकर, सचिन यादव, अलकेश जोशी, संजय यादव, राम दिनेश, योगेश, संतोष नानेकर, बाल सुब्रमण्यम, हरीश पंड्या, संजय मात्रे, डोनाल्ड, अंपायर सतीश कुरुप, प्रवीण पाटिल, करुणाकर कोटियन, आबा देशपांडे, जगू राणा। किसी फिल्म को खत्म होने के बाद जैसे नाम आते हैं वैसे सारे नाम एक साथ आते हुए। विलियम्स शेक्सपियर ने कहा था नाम में क्या रखा है। मेरा यह मानना है जो भी है सब नाम में ही है। नाम के लिए इंसान तरस जाता है। यही वजह थी कि जब 16 साल बाद मुगले आजम रिलीज हुई, प्लाजा थिएटर के सामने बिल्डिंग में रहने वाले नौशाद साहब का जब इंटरव्यू लिया तो उन्होंने कहा कि इस फुटपाथ से इस फुटपाथ तक आने के लिए 16 साल लग गए। सब कुछ नाम में ही है। प्ले फॉर योर नेम, प्ले फॉर योर प्राइड। तो 12 बॉल 10 रन। सचिन बेंदुरे अब अपने आप को मोर्चे पर लगाते हुए जिम्मेदारी के साथ पीएनटी कॉलोनी एंड से बैटिंग पावर प्ले का ओवर। पहली बॉल स्क्वायर ऑफ द विकेट खेले थे। काफी आसानी के साथ दोनों बल्लेबाज अब रन बना रहे हैं क्योंकि बॉल को अच्छा साइट कर रहे हैं। अपने आप में आत्मविश्वास है, अपने साथी खिलाड़ी के खेल में भी आत्मविश्वास है और सब कुछ अच्छी तरह से जुड़कर आता हुआ इस वक्त साई 11 के लिए इस मैच में। 31 रन, मैच जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। शिव शक्ति के लिए ये एक बहुत ही निर्णायक ओवर रहेगा अगर इस मैच को जीतना है। तेज तर्रार गेंद बैकफुट पर जाकर टैप किया था वाइडिश गली में। 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पर। 8 रनों की आवश्यकता।
स्ट्राइक पर इस वक्त बैट्समैन परेश ने अब तक सारे रन सिंगल्स के रूप में लिए हैं। इस बार एक रन और। जो बल्लेबाज तमाम रन सिंगल्स के रूप में बनाते हैं उसको पिकेट फेंस भी कहा जाता है इंग्लिश में। इंग्लिश काउंटी में लोगों के जो बंगले होते हैं उसके बाहर जो ग्रिल लगे होते हैं वो बिल्कुल पिकेट फेंस का दृश्य यहां पर दिख रहा है। 1-1-1-1-1 और जो बल्लेबाज केवल सिंगल्स बनाते हैं उनके लिए जॉफ बॉयकॉट ने नाम रखा था स्ट्रोकलेस वंडर। तो यहां पर उठा दिया है, बॉल मैदान के बाहर चली जाएगी, इसमें कोई संदेह की बात नहीं है। इसके साथ ही ये सुप्रीमो षटकार और सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1। केवल एक रन चाहिए मैच जीतने के लिए। सुप्रीमो 6। मैच के खत्म होने के साथ ही जो हमारे वॉलंटियर्स है, हमारे येलो टी शर्ट वाले कार्यकर्ता मैदान का ताबा लेंगे मैच के खत्म होने के बाद में। इस बीच आउट होते हुए बैट्समैन आशीष। सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 Supremo, 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 number 1, number 1. Supremo, 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 number 1, number 1. सुप्रीमो थीम सॉन्ग को आपने सुना। दुनिया का एकमात्र टेनिस बॉल टूर्नामेंट है जिसका अपना थीम सॉन्ग है। अब केवल एक रन चाहिए और सेमीफाइनल में उनका प्रवेश निश्चित हो जाएगा। युगंधर संघाच्या माहितीसाठी आपला सेमीफायनलचा सामना आजच होणार आहे याकडे लक्ष वेधू इच्छितो। अपील और इसके साथ ही आउट। इस बार आउट होकर वापस जा रहे बैट्समैन परेश और अब हैट्रिक पर। सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 Supremo, 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 number 1, number 1. Supremo, 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 number 1, number 1. तो 3 खिलाड़ी 6 रन पर आउट हुए हैं। अब क्या यहां पर विकेट देने की जरूरत थी? एक रन बनाकर टीम को जिता सकते थे। शिव शक्ति टीम के लिए अब लास्ट ओवर में खेल आता हुआ 6 बॉल 1 रन। लास्ट ओवर लेकर आ रहे सुरेश। 5 ओवर समाप्त हुए हैं, 6ठा ओवर शुरू हो चुका है, तैयारी में मतलब। नए बैट्समैन है हर्षल। तो इसके साथ ही 4 विकेट से इस मैच को जीत लिया है। अभिनंदन। सुप्रीमो कार्यकर्ता जो येलो टी शर्ट में मैदान का पोजीशन लेंगे इमीडिएटली चारों बाजू से आ जाएं। आराध्य सेवा संस्था का काम हो चुका है। सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 Supremo, 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 number 1, number 1.
तर आता जो सामना संपला आहे त्या सामन्याचा सामनावीरचं पारितोषिक आता आपण जाहीर करणार आहोत आणि हे खेळाडूचं नाव आहे वैभव खोत. शिवशक्ती संघाचा वैभव खोत हा सामनावीर ठरलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीरचं पारितोषिक उपविभाग प्रमुख एकनाथ गाग यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. संजय पोतनी साहेब स्वतः व्हिडिओ शूटिंग कडे आपला हात आजमावत आहेत. वाय नॉट, कारण स्वतः लक्ष घालतायत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर. आवड असायला पाहिजे. So a great video shooting by Sanjay Potnis himself for you. बहुत ही खुशकिस्मती है हमारी. और हमारे स्टेज पर आप देख रहे हैं नन्हे मुन्ने फुटबॉलर को. उनकी हेयर स्टाइल तो क्रिस्टियानो रोनाल्डो को भी शर्मा दे ऐसी है. यह सांता क्रूज है, यहां सब कुछ हटके होता है. तो मैन ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए हमारे बीच आ चुके हैं वैभव खोत. और यस, मेरे ख्याल से सांता क्रूज में एक नए तबलची तैयार होने जा रहे हैं. पापा कहते हैं बड़ा काम करेगा, बेटा हमारा ऐसा नाम करेगा. यस, आर्या. हरीश त्याच्या टी शर्ट वर बी विन लिहिलंय. यस, बी विन. और मुझे इस बात में कोई ताज्जुब नहीं होगा कि ये कॉम्प्लान बॉय है. बहुत जल्दी बढ़ेगा. तर आता सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी वैभव खोत यांनी वर यायचंय आणि मी उपविभाग प्रमुख गागसाहेब यांना विनंती करणार आहे आपला शुभ हस्ते या सामनावीरचा पारितोषिक आपण देणार आहोत. त्याचे वडील सुद्धा फुटबॉलचे भरपूर मोठे चाहकात आहेत. रॉबी वान पर्सी यांचा टी शर्ट त्यांनी धारण केलंय. तुम्ही बघा, आर्जन रॉबिन आणि रॉबिन वान पर्सी हे नेदरलँडचे दोन फुटबॉलपटू आहेत. तर वैभव खोत पारितोषिक घेत आहेत. अभिनंदन वैभव, सामनावीरचा पारितोषिक आपल्याला मिळालं आहे. मात्र सामना हातातून गेलाय. पुढच्या वर्षी सुप्रीमो चषक नक्कीच होणार आहे. चांगली तयारी करा आणि खेळत रहा अशा आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तो दोस्तों, अंतर सांता क्रूज सुप्रीमो चषक का पहला सेमीफाइनल YNCC और गणेश 11 के बीच में शुरू होने जा रहा है और 6 ओवर के इस मुकाबले का आंखों देखा हाल आइए सुनते हैं वरिष्ठ समालोचक बालसुब्रमण्यम अय्यर से. धन्यवाद. तर अजून 2 सामने बाकी आहे. धन्यवाद सुनील. धन्यवाद ईश्वरकर. लॉट ऑफ थँक्स. धन्यवाद साहेब. प्रबोधन T20 उद्या परत एकदा सकाळी 9:30 वाजता तयार राहणार आणि अजून 4 संघांचे आमचे मॅचेस बाकी आहेत. आज DY पाटील नॅशनल CCI आणि KSA खेळले. उद्या पायाडे आणि त्याच्यानंतर MIG पोलीस जिमखाना आणि प्रबोधन खेळेल. तो मॅन इन पर्पल YNCC सज्ज या ठिकाणी एक स्वप्न घेऊन उतरलेत. या ठिकाणी आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. सांताक्रूजचा दुसरा सेमीफायनल सुद्धा आजच खेळवण्यात येणार आहे. कारण त्याच्या मागे उद्देश बाईचा असा आहे की नंतर प्रेशर नको आहे आपल्याला. सांताक्रूजच्या कॅप्टननी विनंती केली आणि त्या विनंतीला सन्मान देण्यात आला आहे. पहिला सेमीफायनल या ठिकाणी आम्ही सुरू करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर YNCCने फिल्डिंग घेतले. आमंत्रित केले गणेश 11 या संघाला.
कालच्या कम्पॅरिझनमध्ये मागच्या 2 दिवसाचा प्रेक्षक आज कमी आहेत. त्याचं कारण स्थानिक खेळाडू खेळत आहेत. उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी वाढेल. करुणाकरण कोटियन आणि PC पाटील मैदानावरती. MCAचे 2 अंपायर्स उंच आहेत ते करुणाकरण कोटियन KK आणि दुसऱ्या बाजूला आहेत डाव्या बाजूला ते PC म्हणजे प्रवीण पाटील. आणि ज्या वेळेला या अंपांच निघतात त्यावेळेला प्रसाद पगारची सुद्धा आठवण होते. वन ऑफ द ग्रेट अंपायर ऑफ सांताक्रूज MCA. प्रसाद आमच्यामध्ये नाही आहे, मात्र वी मिस यू प्रसाद. सुप्रीमो चषकमध्ये प्रसादने भरपूर वर्ष सिंहाचा वाटा दिला याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. प्रसाद गेला त्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती, मला अजूनही लक्षात आहे. शॉकिंग होतं ते. आणि चंद्रशेखर संत आमचे सहकारी समालोचक यांचंही निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना सुद्धा. सुरेश सरैया नामांकित प्रसिद्ध समालोचक, आठवते पोलीस जिमखानाला मागच्या सीझनमध्ये मी आणि हरीशने त्यांच्याबरोबर कॉमेंट्री केली, त्यांचंही निधन झालं. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. हे सगळे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी भरपूर वर्ष सातत्याने क्रीडा विभागासाठी प्रचंड वेळ दिलेला आहे. जसं आता स्वाती घुसाळकर या ठिकाणी काम करतायत OH मीडियाच्या माध्यमातून. पॅशन आहे त्यांचं. तर अशी जी लोक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे क्रीडा विभागाला जिवंत ठेवतील, प्रसार करतील, पुढे नेतील, सगळ्यांना एकत्र आणतील, व्यासपीठ देतील. आघाडीची जोडी मैदानावरती. संकेत आणि मिलिंद. HVK हा जो मेन गेट तुम्ही बघताय, मी याच्या अगोदर तुम्हाला एक उल्लेख केला होता की LED स्क्रीनविषयी महत्त्व काय. बघा, तुम्ही ज्या वेळेला एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर तुम्ही येता मेन गेटमधून, पहिल्या गेटपासून आत आल्याबरोबर स्क्रीन समोर दिसतो. म्हणजे तुम्हाला कळतं कुठला सामना चालू आहे, कोण खेळतं आहे, आणि तिथून तुम्ही आत येऊ शकता. या स्क्रीनचं जी जागा आहे ती अप्रतिम निवडण्यात आलं आहे. याला सुप्रीमो चषक म्हणतात. सामना सुरू होते. पहिलं षटक घेऊन येत आहेत रुपेश. आघाडीला संकेत गुरुब आणि मिलिंद भोसले. आणि 28 मार्च आणि कालच्या कंपॅरिझनमध्ये आज सांताक्रूजचे खेळाडू जास्त कोसळत आहेत, पडत आहेत, स्किट होत आहेत. सुप्रीमो चषक 20-15. रुपेश ऑन साइडला पुल केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेटला गेला चेंडू. मला जर कोणी विचारलं तुम्हाला समालोचन ओपन क्रिकेटचं करायला आवडेल का सांताक्रूजचं, 100% सांताक्रूज, वादच नाही. आमच्या करिअरमध्ये सांताक्रूजचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मग ते लायन्स क्लब ऑफ वेलिंग्टन क्रिसन मैदान असो, कोतवाडीचं संभाजी क्रीडांगण असो. ओ अपील होतोय, लेग बिफोर उचलून धरलंय आणि फलंदाज बाद. 10 वाजून गेलेत, त्यामुळे आवाजांवर बंधन. एक सामना अजून बाकी आहे. संजय पोतनी साहेबांनी दुसरा सेमीफायनल खेळून घ्यायला सांगितलंय. कारण हा सामना जेव्हा संपेल तेव्हा 11:30 झाले असतील, 11:20 झाले असतील, आणि तो सामना जेव्हा सुरू होईल 11:25 आणि तो संपेल तेव्हा 12:30 झाले असतील. आणि त्यामुळे वेळ असल्यामुळे तो सामना आम्ही खेळून घेतोय. नंतर प्रेशर नको. पुन्हा एकदा सांगतोय, 26 तारखेला सेमीफायनलचा पहिला सामन्याचा चेंडू 6:30ला टाकू. दुसरा सेमीफायनलचा सामन्याचा चेंडू 8ला टाकू. तिसऱ्या सामन्याचा फायनलचा चेंडू आम्ही टाकू ते मैदानावर 9:30ला. कारण संदीप पाटील यांनी टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत सूचना केल्यात. ते येणार आहेत, थांबणार आहेत, सामना बघणार आहेत, बक्षीस समारंभ या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत. धावसंख्या 2. संदीप आत्ताच थोड्या दिवसापूर्वी एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर येऊन गेला आहे. कारण सामना होता एक लेदर क्रिकेटचं, ते बघण्यासाठी आले होते. नवीन फलंदाज धीरज भोसले. ब्लॉक होलमध्ये अटॅक. रुपेश, खूप चांगली शैली आहे, कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी. एखाद्या खेळाडूला बघितल्यानंतर हा खेळाडू आहे लगेच तशी छाप पडते, तो म्हणजे रुपेश. रुपेश, दाभोळकर, माने, वर्गीस असे काही खेळाडू लगेच लक्षात येतात. ऑफ साईडला प्लेस केलंय, हवेत होता, सेफ शॉट. रंग गुरुवार. आज जर रंग पाहिला तर गुरुवारच्या दृष्टीने पिवळा,
तोच पिवळा टी शर्ट या ठिकाणी घातलाय तो म्हणजे संघ आहे तो गणेश 11. प्रत्येक वाराचा एक रंग आहे. ऑफ साइडला प्लेस केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय ते मिड ऑफला. तर षटक संपते मैदानावरती पहिलं. रुपेश रूपाने धावसंख्या झाली ती 4. धावांची गती पॉवर प्लेमध्ये 4च्या रूपाने या ठिकाणी ठेवले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वाईन सेसेने फिल्डिंग घेत असताना रुपेशने चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिकल बॉलिंग सुद्धा केली आणि एक विकेट सुद्धा या ठिकाणी काढली आहे. तर सांताक्रूज कोथवाडी संभाजी क्रीडांगण असंख्य स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या सुद्धा. सचिन माडिक, त्याच्यानंतर सचिन मोरे सांताक्रूजचे आमचे अजून एक मित्र, नंतर भाई यांच्या माध्यमातून मागच्या 35 वर्षांमध्ये असंख्य स्पर्धा कव्हर केल्यात आम्ही सातत्याने. लायन्स क्लब वेलिंग्टन क्रेसेंटचे एक वेगळं नातं आहे आमचं. मग ते रुस्तम मंडेलिया ट्रॉफी असो किंवा विनायक राऊत साहेबांची स्पर्धा सातत्याने 3 वर्षाची ती असो. मला अजूनही आठवते त्याचा पारितोषिक वितरण समारंभ दीनानाथ नाट्यगृहामध्ये पार पाडण्यात आला होता उद्धवजी यांच्या उपस्थितीमध्ये. त्याचं सूत्रसंचालन मी जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. ते पार पाडलं होतं आम्ही त्यावेळेला. संतोष नाणेकरनी सुद्धा खूप कष्ट घेतलेत. रिअली इम्प्रेस्ड विथ द जॉब. संतोष आपलं काम आहे हे समजून हे सगळे काम करतायत. स्वाती, संतोष, कारण जेवढं कव्हरेज मिळेल तेवढा प्रसार होईल. अहो हात लागतोय, चेंडू लागत नाही आहे त्या ठिकाणी. हीच गोष्ट पंचांनी पाहिले. एक्साइटमेंट, जोश. त्यामुळे एक्साइटमेंटच्या वेळेला ॲक्युरसीवर भर द्यायला पाहिजे. एक्साइट होऊ नका, ॲक्युरसीवर भर द्या. काम व्यवस्थित पूर्ण करा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हळूहळू तुम्हाला अनुभव होईल जसं तुम्ही करिअरमध्ये पुढे सरकाल. जल्दी का काम शैतान का होता है, ध्यान में रखे. व्यवस्थित करा, नीट करा. आज प्रशांत नाही दिसलाय, प्रमोद सावंत आहेत. प्रशांत काल आणि परवा या ठिकाणी उपस्थित होते. चेंडू ऑन द टोस, ऑन साईडला वळवल्या बॉटमॅनच्या माध्यमातून. फिल्डर मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असू शकते. फिल्डर होते राकेश. प्रेक्षकांच्या टाळ्या. कसे व्यवस्थित मांडी घालून भारतीय बैठक घेतलेली आहे त्या ठिकाणी. गणेश 11 संघातील सगळे खेळाडू दररोज मांडी घालून बसणं आवश्यक आहे. ही खरी बैठक आहे भारताची. पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक. भारत मातेच्या कुशीत असं वाक्य वापरायला पाहिजे. काय परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं. सकाळी उठल्यानंतर पाय गादीवरून खाली ठेवत असताना भारत मातेला नमस्कार, नंतर आपण पाय खाली ठेवतो. ऑन साईडला पुल केलंय. मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, कव्हर करेपर्यंत वेळ लागला उचलायला. पुन्हा एकदा घाई. दुसरी गोष्ट, भरपूर वेळा लोक पाय खाली टाकत असताना आपल्या नाकाकडे बोट ठेवतात. एक्झॅक्टली नाकातली कुठली बाजू सुरू आहे श्वासाची आणि त्या पद्धतीने तो पाय खाली टाकतात. ही सुद्धा पद्धत आहे सायंटिफिक. ऑफ साईडला खेळलेत. सिंगल. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. गुड जॉब फ्रॉम करुणा अँड पेसी. CP महादेवन सुद्धा मला आठवतात, भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा साथ दिली. त्याच्यानंतर श्रीधर कोरगावकर, विनोद शेषन, संदीप ठाकूर, सम ऑफ द गुड अंपायर्स. रिव्हर्स शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बघायचं आहे चौकार आहे का षटकार आहे. पंच वाट बघतात त्या सिग्नलची आणि सिग्नल आल्यानंतर ते दाखवतील इट इज अ फो. प्रभू या ठिकाणी सुप्रीमो चौकार बघायला मिळते. एका बाजूला प्रबोधन T20 सुद्धा चालू आहे, त्यामुळे प्रबोधन हा शब्द तोंडातून येतोय. तसं दोन्ही जर शब्द पाहिले, सुप्रीमो किंवा प्रबोधन, हे शिवसेनेशी संबंधितले आहेत, बाळासाहेबांशी संबंधितले आहेत.
मला अजूनही आठवते स्वाती, तुझ्या माहितीसाठी 2010 साली MIGला ज्या वेळेला अंतिम सामना सुरू झाला, दुसरा सेमीफायनल सुरू होता, मी कॉमेंट्री करत होतो, बाळासाहेब घरातून सामना ऐकत होते, बघत होते कॉमेंट्री. माझा टर्न संपला, हरीश बसणार होते, बाळासाहेबांनी दुरुध्वनी केलं, बाळाला परत बसव, त्याला सांग कंटिन्यू करायला, मला अजून ऐकायचं आहे. मला तो क्षण अजूनही आठवतोय. आणि पहिल्यांदा जेव्हा खीरनगरच्या मैदानावर भेटले तेव्हा मी साष्टांग नमस्कार घातला होता त्यांना. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आम्ही समालोचन केलं त्यांच्यासमोर 2दा, मी आणि हरीश पंड्यानी. आणि हरीशनी अटलजींची कविता म्हटली होती आणि अटलजींनी बोलून घेतलं होतं. अशा असंख्य आठवणी आहेत मागच्या काही वर्षांमध्ये. हे प्रेम सगळ्या नेते मंडळींचं आणि तसंच प्रेक्षकांचं ऑफ साईडला प्लेस केलं आहे. भारतरत्न अटलजी यांना देण्यात आलं, खूप उशीर झाला, खूप अगोदरच द्यायला पाहिजे होतं. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत ही दुसरी धाव घातक असू शकते, नाही, सुरक्षितपणे सांताक्रूजचे खेळाडू आजचा दिवस पडण्याचा आहे सांताक्रूजसाठी असं वाटतंय. 7 खेळाडू आतापर्यंत पडलेले आहेत. 1 शॉट दिलेला आहे. 23 एप्रिल 10:35 झालेत, 1 तास 25 मिनिटं बाकी आहेत. 12 वाजता सचिन तेंडुलकरचा वाढदिवस सुरू होईल. 24 एप्रिल. एक वाढदिवस सचिनचा आम्ही एकत्र साजरा केलाय, तेही एक आठवण आहे आमच्या आयुष्यामध्ये. सचिनसाठी एक सिरियल सुरू होते लवकरच, 16 एपिसोड कव्हर करतायत, त्याच्यातले 13 झालेले आहेत. माझे मित्र संगीत कुलकर्णी कव्हर करतायत, त्यावेळेला आम्ही भेटायला गेलो होतो. तो क्षण आहे. ते एपिसोड्स लवकरच तुम्ही बघू शकाल. बेस्ट टाइम होतोय. ऑन साईडला कव्हर करेपर्यंत अजून एक सिंगल, धावसंख्या 16. 16 फॉर द लॉस ऑफ 1. कुठला संघ फायनलला पोहोचणार? गणेश 11 को YNCC? थोड्याच वेळात याचं उत्तर. YNCC जर पाहिली त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला सांगेन थोड्याच वेळात. बघायचंय पॅडला लागला का बॅटला. धावलेत फलंदाज त्या ठिकाणी. बॅट अँड पॅड आहे. आतापर्यंत सुप्रीमो चषकमध्ये YNCCनी जर बघितलं तर 2013 साली त्यांना उपविजेतेपद मिळालं होतं. 2012 साली सुद्धा सेकंड प्राइज त्यांना मिळालं. अजून ते चॅम्पियनशिप जिंकलेले नाही आहेत. त्यामुळे 2015 साल YNCC साठी चॅम्पियनशिपची आहे का असा एक प्रश्नचिन्ह आहे. कदाचित ते संकल्प घेऊन मैदानात उतरले असेल आणि जे शक्य झालं नाही मागच्या काही वर्षांमध्ये ते पूर्ण करायचं या ठिकाणी संकल्प बांधला असेल. ऑफ साईडला प्लेस करतायत. स्क्वाड ड्राईव्ह आहे. किती फलंदाज टेनिस विश्वामध्ये जे स्क्वाड ड्राईव्ह मारतात असाही प्रश्न आहे. राहुल द्रविड सातत्याने स्क्वाड ड्राईव्ह मारायचे. सचिन फार रारली, दुर्मिळ स्क्वाड ड्राईव्ह बघायला मिळालेत. मात्र अजिंक्य राणे मारतात, रोहित शर्मा मारतात. मॅक्झिमम धावसंख्या 18. स्वीप केलंय ऑन साईडला. फाईन लेग वरती सिंगलने धावसंख्या सरकते ती आता 19 या धावसंख्येवर. 19 फॉर द लॉस ऑफ 1. षटक मैदानावर मार्ग. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 5. सरासरीवर लक्ष घातलं 6.25 रुपयांनी सरासरी आपल्याला बघायला मिळते. थोड्या वेळापूर्वी आम्ही स्वातीशी बोलत असताना सगळ्या महिला एडिटरविषयी सुद्धा बोलत होतो. निधी कुलपती, नंतर बिमनशा मल्लिक, म्हणजे आमचं आवडतं जर आता मराठीमध्ये बोलायचं तर प्राजक्ता धर्माधिकारी ABP माझाच्या माध्यमातून, आणि आता स्वाती. धावसंख्या 19. मीडियामध्ये महिला फार मोठ्या संख्येने पुढे येत आहेत आणि जसं मीडिया एक चौथं पिल्लर आहे भारतीय लोकशाहीचं, सातत्याने आरसा दाखवण्याचं काम भारतीय सरकार असो, महाराष्ट्र सरकारचं. एक छोटीशी कन्या LED वर व्यासपीठावर
उपविभाग प्रमुख सदा परब साहेब यांच्या बरोबर बसलेली माजी नगरसेवक बलिराम गाग साहेब सुद्धा दिसत आहेत आपल्याला. सदा परब, गजाभाऊ सावंत, बलिराम गाग साहेब ही अशी काही नावं आहेत, आवर्जून घ्यायला पाहिजे. नेहमी सामना संपेपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते व्यासपीठावर असतात, प्रयत्न करत असतात स्पर्धाचं स्टँडर्ड अजून उंचवता कसं येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न असतो त्यांच्या माध्यमातून. कुठली गोष्ट कमी पडू नये या दृष्टीने प्रयत्न करत असतात. आज वारा नाही आहे, नाहीतर ॲड इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर नेहमी वारा असतो. 27 मेला पाऊस केरळामध्ये येणार. बाईंचं चित्र संजय पोतनी साहेब, आमचं प्रेरणास्थान. आमच्या करिअरमध्ये बाईंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. अजून 2 स्वप्न बाईंच्या माध्यमातून मला पूर्ण करायचं आहे. एक बाईंना MC मध्ये मला कमिटीवर बघायचं आहे, दुसरं सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनचं स्वप्न आहे जे बाईंच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे. लवकरच ते पूर्ण होईल. आणि ती जर व्यासपीठ मिळालं तर टेनिस विश्वातील मला यश बाईंचे चिरंजीव MIG साठी खेळतात. धावसंख्या 19. मला आठवतं आहे 40+ स्पर्धा झाल्यानंतर 3 दिग्गजांचा सत्कार कीरनगरच्या मैदानावर झालं. त्याच्यामध्ये बाई होते ज्याने क्रिकेटसाठी खूप केलं आहे, खेळाडूंसाठी खूप केलं आहे, खेळाडूंच्या कुटुंबासाठी खूप केलं आहे, अशी लोकं होती. ऑन साईडला वळवत आहे चेंडू, ट्रॅव्हल होते मिड विकेटला, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत सिंगल. बाईनंतर दुसरी व्यक्ती होती ती प्रेसी अंकल, अ मॅन विथ विजन. आमच्या करिअरमध्ये माझ्या आणि हरीशच्या त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती होती नोवा अष्टमकर, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर ऑफ शिनराय टोयोटा. भरपूर खेळाडूंना जॉब, करिअरचं माध्यम. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षक खाली पडतायत त्या ठिकाणी. YNCC पर्पलवरती सुप्रीमो टळक दिसतं, पांढऱ्या टी-शर्टवर सुप्रीमो टळक दिसतं, अंपायरच्या टी-शर्टवर सुद्धा तुम्ही बघू शकता टळक दिसतं रेडवरती. ब्रँड, अप्रतिम नाव आणि 2010 सालापासून प्रेक्षकांच्या हृदयावर कोरलेलं हे नाव आहे. ऑफ साईडला प्लेस केलं आहे, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी बघायचं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमधून येईपर्यंत पुन्हा एकदा ॲक्सिडेंट प्रोन होता. एकाच लेनमध्ये दोघे धावत होते. लेन इम्पॉर्टंट है, एक ही लेन में आओगे तो धक्का लगेगा, गिरोगे. रोड असो किंवा ग्राउंड असो किंवा घर असो, कधी कधी घरात सुद्धा आपण खूप वेगाने चालत असतो, समोरासमोर घरच्या कुटुंबातील सदस्य समोर येतात. ऑन साईडला टर्न केलाय पुन्हा एकदा मिड विकेटला, नाही वाईडिश मिडॉनला आहे. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असेल. गुड थ्रो, मात्र 1 शॉट या ठिकाणी दिलंय. सांताक्रूजचे खेळाडू मागचे 30 वर्ष मी बोंबळतोय, पॉपिंग क्रिजच्या इनसाइड एजला बॅट टेकवायला पाहिजे. तुम्ही जर अगोदर टेकवलात तर रन कशी पूर्ण होणार. धावताना या मिस्टेक्स होतात. www.cricketforindia.com ही अत्यंत सुंदर साईट आहे ज्याच्यावर आम्ही काम केलं आहे. ती साईट उघडून बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. महिला स्वयंसेविका संध्याकाळी ठीक या ठिकाणी 5:15 आराध्या संस्थेतल्या सगळ्या महिला उपस्थित होत्या. अप्रतिम, किती वेगळेपणा यावर्षी बघायला मिळालं. नंबर 1 महिला स्वयंसेविका, नंबर 2 यूट्यूबला थेट प्रक्षेपण, नंबर 3 तिसरे पंच मॅच रेफरी, नंबर 4 चमकणारे बेल्स. ऑफ साईडला प्लेस केलंय. नंबर 5 संतोष नाणेकर tenniscricket.in च्या माध्यमातून कव्हर करतायत. नंबर 6 अँथोनीने कॅमेरा वाढवले क्रिएटिव्ह आर्ट्सच्या माध्यमातून. नंबर 7 स्वातीनी मीडियाच्या माध्यमातून कव्हरेज देते. असे काय बदल सातत्याने होतोय सुप्रीमामध्ये, याचं कारण चिंतन, चर्चा सातत्याने बाईंच्या माध्यमातून अजून चांगलं काय करता येईल. उद्या सचिन रमेश तेंडुलकर जर उद्या सुप्रीमोच्या व्यासपीठावर दिसलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नाही पाहिजे. तो प्रयत्न 2 वर्ष झाले आम्ही करतोय. ऑन साईडला प्लेस केलंय. धावसंख्या
27. षटकं पूर्ण होत आहेत 4. धावसंख्या 27, सरासरी 7:45च्या रूपाने. आणि त्या ठिकाणी गणेश लेव्हनचे फलंदाज अक्षरशः एक झोप काढलेली आहे 40-50 सेकंडची त्या ठिकाणी. पॉवर प्ले देण्यात आलं आहे, बॅटिंग पॉवर प्ले. थकायला होतं, वादच नाही. थकवा काय असतो, आज आम्ही एक्झॉस्ट झालो आहे या ठिकाणी. कधी एकदा आम्ही रात्री जातोय 3 वाजता आणि पडतोय असं झालं आहे. काल तो झोप लागलीच नाही, सकाळी प्रबोधनला जायचं होतं म्हणून. धावसंख्या 27. कधी कधी आपण म्हणतो सकाळी उठायचं असतं तर आपल्याला थोडंसं टेन्शन असतं, अलार्म वगैरे लावतो. काही गरज नाही आहे. 4-5 वेळा स्वतःला सांगायला पाहिजे मला या वेळेला उठायचं आहे, या वेळेला उठायचं आहे, या वेळेला उठायचं आहे. शरीर आपोआप तुम्हाला उठवतं. करून बघा. धावसंख्या 27. उन्हाळ्यात सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एकदा 8 वाजून गेले की ऊन वाढतं आणि सकाळची वेळ एन्जॉय करायला पाहिजे. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येतोय दीपू मुल्या. वो आत आणलाय चेंडू. इस खासियत आहे दीपूची. व्हॉट अ परफॉर्मन्स फ्रॉम दीपू. चांगलं कॉन्ट्रीब्युशन सुप्रीमो चषकला सुद्धा. हे सांताक्रूजच्या मुलांचं प्रचंड प्रेम बाईंवर. ऑफ साईडला ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलं कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बघायचं सज्ज होत आहेत. फिल्डर होते केतन. मस्त बॅटिंग केली अनुप रेवणकरने. 89 मारले. अनुपच्या पहिल्याच चेंडूवर मी बोललो आज अनुप मोठी खेळी खेळली, कारण बॉडी लँग्वेज लक्षात येतं एखाद्या फलंदाजचं. ऑन साईडला जातोय चेंडू. विनायक माने, ओमकार कानिवळकर, अनुप रेवणकर, स्वप्नील हजारे, भाविन ठक्कर, सिद्धेश लाड, ओमकार गुरव. ओमकार गुरव तर आमचेच प्रशिक्षणार्थी, आमच्या शिबिरातून बाहेर पडलेले प्रोडक्ट आहे. रोहित शर्मा आमचं प्रोडक्ट. 80ची गोष्ट अण्णा वैद्यने आमच्या शिबिराचं उद्घाटन केलं होतं. अण्णा वैद्य ज्यांनी संदीप पाटील यांना घडवलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा. विद्या पराडकर असे काय कोच आहेत जे माहिती नाहीत प्रेक्षकांना. वाईटचा इशारा. मंगेश भालेराव मैदान बचाव समितीचे आमचे वन ऑफ द ग्रेट कार्यकर्ता. मुंबईचं मैदान जिवंत राहावं याच्यासाठी मंगेश खूप कष्ट घेतो. ओव्हर द विकेट. ऑन साईडला हुक केलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू बघायचा आहे त्या ठिकाणी 4 धावा. व्हॉट अ थिंकिंग. पाहिलं की फाईन लेग वरती आहे, अगोदरच फलंदाजाने ओळखलं होतं. व्हेरी गुड क्रिकेट फ्रॉम गणेश लेव्हन. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. धावसंख्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद गणेश. इथे गणेश तिथे गणेश. गणेशच गणेश. मुंबई म्हणजे गणेशच. ओ गुड बॉलिंग. मात्र वाईटचा इशारा. धावसंख्या 36. चौकारामुळे धावसंख्या फुल आहे. ओ रिव्हर्स शॉट. हा षटकार असू शकतो. चौकार आहे आणि तुम्ही बघू शकता पॉलिसेट पेव्हिलियन मध्ये त्या ठिकाणी गणेश लेव्हनचे खेळाडू नाचत असताना. गणेश चतुर्थी नाही आहे तरी नाचतायत, त्याचं कारण त्यांची बॅटिंग. गणपती बाप्पा मोरया. धावसंख्या 40. व्हॉट अ बॅटिंग.
धीरज भोसले तसंच मिलिंद भोसले, दोघे भोसले बंधू या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करत असताना ऑन साइडला हुक केलं, पुन्हा एकदा कोणी नाहीये, सुप्रीमो चौकार. गणेश 11 सज्ज झालेला आहे सेमीफायनल जिंकण्यासाठी. या ठिकाणी धावसंख्या 44, तब्बल 17 धावा या षटकात बघायला मिळालेत, 5व्या. आणि याचं श्रेय मिलिंद भोसले आणि धीरज भोसले यांना. दहा वाजून 48 मिनिटं. सातत्याने मी घड्याळाकडे बघतोय, त्याचं कारण वाढदिवस जवळ येतोय सचिनचा. SMS बनवून ठेवलंय, फक्त तो दाबायचा आहे 12 वाजता. अजूनही मैदानावर एक षटक बाकी आहे. तर बाईंनी सूचना दिली की उद्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑनरेबल सेक्रेटरी डॉक्टर PB शेट्टी, आमचं प्रेरणास्थान, त्यांचे 2 क्लब्स आमच्याकडे ज्यांच्या माध्यमातून आमचे खेळाडू सातत्याने प्रगती करतात, पुढे जातात. तसंच रवींद्र वायकर राज्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे, ते सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहतील. जोगेश्वरी म्हणजे रवींद्र वायकर. निवडणुकीमध्ये या 5 सीटवर आमचं लक्ष होतं. एक वायकर, त्याच्यानंतर पाटकर, विलास चौरी, भाई आणि बाळा सावंत. ऑफ साईडला प्लेस केलंय, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला. धावसंख्या सरकते आता 45 for 45 इन द लास्ट ओव्हर. धावसंख्या चांगली आहे का? चांगली म्हणणार नाही, ठीक आहे. कारण ही धावसंख्या जर 50 किंवा 55च्या पुढे गेली तर. तसंच केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब, कुणबी समाजाचे अत्यंत नामांकित नेते, ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित राहतील. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली समाजाच्या माध्यमातून प्रसार करण्यासाठी. अप्रतिम. लोकसभेमध्ये त्यांना बोलताना आपण भरपूर वेळा बघतो. अनंत गीते, विनायक राऊत, संजय राऊत. धावसंख्या 45. हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ भगवा, सुंदर ओपन यावेळी व्यासपीठ बनवण्यात आलं. त्याचं कारण व्हेंटिलेशन चांगलं असावं, उन्हाळ्याचे दिवस आहेत या दृष्टीने. गोलंदाज आहेत विजय पुजारी. स्ट्राईकला मिलिंद, त्याचाच महिना आहे. अफवाली करून ड्राईव्ह करतायत, वैशाख महिना. मिलिंद म्हणजे विष्णू. दुसरी धाव घातक असेल मिलिंदसाठी. गरज होती का? मिलिंदनीच कॉल दिलाय, स्वतः डेंजर इंडला धावत होते, गरज होती का असा प्रश्न आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा होता म्हणून धावले ते. तर धावसंख्या 46. तर टाळ्यांच्या कडकडाटमध्ये मिलिंद पॅव्हिलियनमध्ये चांगली फलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. धावसंख्या सांगू आम्ही तुम्हाला 4 चौकार त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. तीस धावा, 4 चौकार. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी ऐकायला मिळालं असं म्हणालो, त्याचं कारण शॉटचा आवाज तसा होता. 46. अजूनही धीरज मैदानावर आहे, नवीन फलंदाज उतरतोय. 17 चेंडू 30 धावा, 180चं स्ट्रायकिंग रन रेट. मिलिंद भोसले पॅव्हिलियनकडे आणि नवीन फलंदाज गणेश राहते. ऑन साइडला एक फिल्डर मागे सरकतोय. ओल ऑफ केलाय कव्हर मध्ये.
पहिली धाव काढली, दुसऱ्या धावांसाठी जाणार नाही. गुड, नॉट अ गुड थ्रो, मात्र दहशत नक्कीच निर्माण केली दुसरी धाव थांबवण्यासाठी. पुजारी असो, दीपू असो, हे सगळे खेळाडू कॅप घालून गोलंदाजी करतात. एक त्यांची एक वेगळी शैली. सारखा मोबाईल वाचतोय. प्रेक्षकांचे अभिप्राय यूट्यूबच्या माध्यमातून, साईटच्या माध्यमातून उचलता येत नाही. सगळी उत्तरं रात्री द्यावी लागतील. ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगला मोठे फटके यायला पाहिजे 5व्या आणि 6व्या षटकात, ते येत नाही. मिलिंद भोसले बाद झालेत. धीरज आहे. मिलिंद 4 चौकार मारून गेलेत. हा फार मोठा फरक आहे. दुसऱ्या बाजूला धीरजकडून अजून एकही चौकार आलेला नाही आहे. एकंदरीत पूर्ण इनिंगमध्ये 4 चौकार मिलिंदच्याच बॅटमधून आले. विष्णूचा महिना आणि विष्णूंनी चमत्कार दाखवले वैशाख महिन्यात. मिलिंद म्हणजे विष्णू. फिल्डिंगमध्ये चेंज पुन्हा एकदा. ओ शफल झाले. आतापर्यंत भरपूर बॉल बघायला मिळाले संध्याकाळपासून आणि ते बेल्स उडताना, फ्लिकरिंग होताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी अजूनही हे षटक बाकी आहे. षटक सुरू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे आणि धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 48वर. 48. अजून एक सामना याच्यानंतर बाकी आहे सेमीफायनलचा. भाईंचा सुद्धा अप्रतिम स्टॅमिना आहे. सातत्याने ते उभे असतात. काल सुद्धा मी पाहिलं. मात्र काय हरकत नाही, विल पॉवर घेऊन आपण काम करतो सुप्रीमो चषकमध्ये. मात्र 26 तारखेनंतर नक्की 2 दिवस कंपल्सरी आराम, 27 आणि 28. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी धावबाद होतील. पुन्हा एकदा बेल्स उडालेले आहेत त्या ठिकाणी, मात्र सुरक्षित आहेत. सिंगल. धावसंख्या अवंतरच्या रूपाने 49 तर 50 धावा एक्झॅक्टली. नाही बघायचंय, करुणा दाखवतात. यस, रेफर केले करुणाकरण कोटियन यांनी. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आबा देशपांडे, जगू राणा. तुमच्या माहितीसाठी रनआउट रेफर करण्यात आलाय. 50 धावा टार्गेट आहे. 49 झालेले आहेत आणि आता रनआउट दाखवत आहेत. आज मागच्या 2 दिवसांच्या कंपॅरिझनमध्ये क्रिएटिव्ह आर्ट्सनी इम्प्रूव्ह केले चांगलं. स्लो मोशन. आणि या ठिकाणी बघायचंय फलंदाज पोचतोय का, या पुन्हा एकदा बघूया. बॅट आली आहे. येस, बघायचं इथे पंच काय निर्णय आहेत. आमचा निर्णय आम्हाला माहिती आहे, कारण दे आर द मॅच रेफरी. तिसरे पंच आहेत. ही बॅट आत्ता आली आहे आणि त्याच वेळेला बेल्स फ्लिकर होते, त्यामुळे क्लोज आहे डिसिशन. बघायचं आहे पंच या ठिकाणी काय निर्णय देत आहेत. नॉट आउट. इट इज अ नॉट आउट. धन्यवाद आबा देशपांडे. तो 50 टू विन. गणेश देवेने टार्गेट दिलं YNCC संघाला. YNCC संघ पुन्हा एकदा फायनलला पोहोचेल का, एक प्रश्न आहे. जसं मी उल्लेख केला याच्या अगोदर हा संघ सेमीफायनलपर्यंत गेलाय. तसंच जर पाहिलं तर फायनलपर्यंत सुद्धा पोहोचला आहे, मात्र चॅम्पियनशिप ते जिंकू शकले नाहीत. 2012-2013ला रनर्सअप प्राईज YNCCला मिळालं. पुन्हा एकदा सांगतो,